प्रेमात फसवणूक झालीये ना तुझी? खूप त्रास होतोय? तर मग हा व्हिडिओ चुकूनही स्किप नको करू, कारण आज मी तुला रडवायला नाही तर पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणार आहे. फक्त 2.5 अक्षरांचा शब्द, पण संपूर्ण आयुष्य उलथापालथ करण्याची ताकद असते यात. आज तू हा व्हिडिओ पाहतीयस याचा अर्थ एकच आहे की तू प्रेमात फसली आहेस. हो ना? ज्याच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होतास, ज्याच्यासाठी तू स्वतःला बदललंस, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, अगदी जवळच्या माणसांनाही अंतर दिलं, आणि आज तोच माणूस तुझ्या आयुष्यात नाहीये. आणि सगळ्यात जास्त काय टोचतं माहितीये? की तो आज मजेत आहे, सुखात आहे, आणि तू मात्र अजूनही त्याच प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकली आहेस. माझं काय चुकलं? मी कमी पडले का? मी इतकं प्रेम करूनही नशिबाने माझ्याशीच असं का केलं? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण आज तुझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. चला सुरू करूया. मुद्दा 1. फसवणुकीचा घाव. पहिला प्रश्न, प्रेमात फसवलं गेल्यावर नेमकं काय होतं? बघ, फसवणूक ही फक्त एका नात्याची नसते, ती तुझ्या आत्मविश्वासाची हत्या असते. तुला रात्री झोप लागत नसेल, डोळे मिटले की त्याचेच विचार येत असतील, जुने चॅट्स, फोटो, व्हॉइस नोट्स पुन्हा पुन्हा बघून तू स्वतःलाच छळत असशील. पण एक लक्षात ठेव, प्रेम करणं ही कमजोरी नाही, विश्वास ठेवणं ही चूक नाही, आणि मनापासून कुणाला तरी जपणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. लाज तर त्याला वाटायला हवी ज्याला इतकं खरं प्रेम मिळूनही त्याची किंमत करता आली नाही. मुद्दा 2. दुःख का संपत नाही? प्रश्न दुसरा, ही जखम इतकी खोल का असते? कारण तू फक्त त्या व्यक्तीवर प्रेम नव्हतं केलं, तू तुमच्या दोघांच्या भविष्यावर प्रेम केलं होतंस. एकत्र पाहिलेली स्वप्न, एकत्र म्हातारं होण्याची ती कल्पना. जेव्हा तो गेला ना, तेव्हा फक्त माणूस नाही गेला, तर तुझ्या डोळ्यांतलं ते संपूर्ण भविष्य कोसळलंय. म्हणूनच हे दुःख इतकं जड वाटतंय. पण आता एक वास्तव स्वीकार, जे तुटलंय ना ते तुझं भविष्य नव्हतं, तो फक्त एक भ्रम होता. तो भ्रम तुटलाय, तुझं आयुष्य नाही. मुद्दा 3. सवय की प्रेम. तुला वाटत असेल मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते, हे चुकीचं आहे का? नाही, हे अगदी नॉर्मल आहे. प्रेम काही स्विच नाहीये की बटन दाबलं आणि बंद झालं. पण प्रेम आणि सवय यातला फरक ओळखायला शिक. तुला तो माणूस नकोय, तुला फक्त कुणीतरी सोबत असावं ही गरज वाटतेय, आणि इथेच तू सर्वात मोठी चूक करतेस. आपण त्याच चुकीच्या माणसाशी पुन्हा कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो. आता वेळ आलीये एक कठोर निर्णय घेण्याची. तो पुन्हा आठवायचा नाही, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा नाही. कठीण आहे, पण तुझ्या अस्तित्वासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सावरण्याची पहिली पायरी म्हणजे स्वीकार, ॲक्सेप्टन्स. मान्य कर की हो, माझं मन दुखलंय. हो, माझी फसवणूक झालीये. जोपर्यंत तू हे सत्य स्वीकारत नाहीस तोपर्यंत तू सावरणार कशी? रडायचंय, मनसोक्त रडून घे, पण स्वतःला. दुसरी पायरी, नो कॉन्टॅक्ट. त्याचा लास्ट सीन बघणं, इन्स्टा स्टोरीज चेक करणं, गपचूप त्याचे फोटो पाहणं, हे सगळं आत्ताच्या आत्ता बंद कर. प्रत्येक छोटा संपर्क तुला पुन्हा त्याच जखमेवर नेऊन सोडेल. तुला पुढे जायचंय, मागे वळून बघायला वेळ नाहीये आता. आता वेळ आहे स्वतःला शोधण्याची. प्रेमात तू स्वतःला विसरली होतीस ना? तुझे छंद, तुझे गोल्स, तुझी ओळख, हे सगळं पुन्हा जिवंत कर. जिम जॉईन कर, नवीन काहीतरी शिक, एकटी फिरायला जा, आई वडिलांसोबत वेळ घालव. ज्या दिवशी तू स्वतःच्या कंपनीत खुश राहायला शिकशील ना, त्या दिवशी तुला असल्या फालतू माणसांची गरजच उरणार नाही. शेवटी एक सांगतो, तुला वाटतंय ना की त्याचं आयुष्य पुढे गेलं आणि तू तिथेच थांबलीयस? लोक सोशल मीडियावर खोटं सुख दाखवतात, त्यावर जाऊ नकोस. तू कुणासाठी पर्याय नव्हतीस, तू स्वतः एक पूर्ण व्यक्ती आहेस. ही फसवणूक तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर ही एक नवीन सुरुवात आहे. अशी सुरुवात कर की एक दिवस आरशात बघून तू हसशील आणि स्वतःलाच म्हणशील, बरं झालं तो गेला, नाहीतर मला माझी स्वतःची ओळख कधीच कळाली नसती. प्रेमात फसवली गेलीस म्हणजे तू हरली नाहीयेस, तर आजपासून तुझं खरं आयुष्य सुरू होतंय. हे माझं वाक्य कायम लक्षात ठेव. स्वतःची काळजी घे. चल बाय. तुम्हाला हे बोलणं कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मनात काही असेल तर विचारा, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्या मैत्रिणीला याची गरज आहे तिला नक्की शेअर करा. आपल्या मोटिवेशन मराठी स्पीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओत.